नमस्कार मित्रांनो, हे काही दृश्य आहेत जे की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर माझा व्हिडिओ कंटिन्यू लास्टपर्यंत पहा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अनिकेत भाकरे व्लॉग्समध्ये. तर आज आपण आलो आहेत मालेगाव यात्राला. तुम्ही पाहू शकता खंडारायाचे भावी भक्त किती आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला बरंच काही माळेगाव यात्राबद्दल पाहायला मिळेल. दक्षिण भारताची ही सर्वात मोठी यात्रा आहे. ही यात्रा 1 महिना चालते. तुम्ही पाहू शकता इथे विविध प्रकारचे दुकाने लागले आहेत. या यात्रेत महाराष्ट्राच्या विविध शहरातून व्यापारी व्यापार करायला आहेत. इथे व्यापाऱ्यांनी छोटे छोटे स्टॉल पण लावले आहेत. हे आकाश पाळणे रात्री एकदम सुंदर दिसतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टमध्ये पाहायला मिळेल. इथे बरेचसे प्रसादाचे दुकाने आहेत. तुम्हाला जत्रेमध्ये बरेच घोंगडीचे दुकान पाहायला मिळतील. येळकोट येळकोट जय मल्हार हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे मित्रांनो. इथे पहा मित्रांनो, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे भक्त इथे रमलेले आहेत. हीच या यात्रेची खरी ओळख आहे. माळेगाव यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत जिथे भक्ती, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. दूर दूरून भाविक इथे दर्शनासाठी येतात. व्हिडिओ काढतो, व्लॉग करतो मी. सर्वीकडे जय मल्हार नावाचा जयघोष ऐकू येतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खंडारायाच्या यात्रेमधून येऊन हे किती आनंदी झाले आहेत आणि किती उत्साहाने नाचत आहेत. इथे जादूचा शो आणि विविध प्रकारचे राईड्स खेळायला आहेत मित्रांनो. इथे एवढ्या सर्व राईड आहेत की लक्षात येत नव्हतं की कुठल्या राईड बसायचं. नंतर फायनली मी डिसाईड केलं की सर्वात मोठा एक आकाशपाळणा आहे, त्यामध्ये बसून. मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमच्यातून कोण कोण येऊन माळेगावमध्ये अशा विविध प्रकारच्या राईड एन्जॉय करणार आहात. तर आता आपण चालू आहे मोदका कुवा पाहायला. हे जे स्टंटमॅन असतात, जे स्टंट करतात, त्यांच्याकडे कुठलीही सेफ्टी प्रिकॉशन असते. अशा प्रकारे ते आपल्या जीवाची पर्वा न करता डेंजरस स्टंट करतात. तुम्ही पाहू शकता पैसे कमवण्यासाठी लोक किती आत्मघाती स्टंट करतात.
गोल गोल दिखने वाला गोल का कुआ करते इसके 10 रुपया 10 रुपया 10 रुपया इधर इधर दादा थोड़ा इधर आगे बढ़ के नीचे दिखाता वक्त 10 रुपया वक्त 10 रुपया चलो 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 इथे तुम्ही पाहू शकता काही टॅटूचे दुकान आणि स्कार्फचा स्टॉल आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बंजारा आणि गुजराती ड्रेसचे कॉस्ट्युमचे साहित्य आहेत. त्यानंतर आपण इथे एक दुकानदाराशी बोलू आणि थोडी माहिती मिळवू. भाई आपका नाम क्या है? आप यहाँ पे कितने दिन स्टॉल लगाते हो और ये सामान कहाँ कहाँ से लाते हो आप? जो है तो महीना भर रहते हैं यहाँ पर. अच्छा. और जो सामान की जो हम लाते हैं हाँ. सिंगापुर, हैदराबाद, थोड़ा- जहीराबाद अच्छा अच्छा. और जैसे बहुत जगहों से लेकर आते हैं हम, बहुत दूर दूर से लेकर आते हैं. और ये कहाँ कहाँ यूज होता है ये पूरा मटेरियल वगैरह? पूरा महाराष्ट्र के अंदर हर जितने टंडे हैं उसके अच्छा, अंदर लमानी ओके. टंडे अच्छा उनके नांदेड़ से 50 किलो 60 किलोमीटर जो भी दूरी पे है अच्छा. हम जाकर उनको पहुँचाते हैं. कहाँ मटेरियल कहाँ से लाते हैं पूरा ये? होलसेल में बोले तो सोलापुर से लाते हैं. सोलापुर से आप लाते सोलापुर से लाते हैं. और ये बनाते कहाँ से पूरा हैं. मशीन ये में? आधा माल हमारे घर पर बनता, ये घर पर? ये घर पर बनता है, ये बनता है अच्छा और ये बनता है. अच्छा. वो भी बनता सब है घर क्या? पे बनता है. ये चाबी के किचन ये आप घर पे खुद से बनाते हो? हाँ हाथ से? हमारे खुद Handmade? बच्चे बनाते हैं, हम बनाते हैं, सब अच्छा. बनाते हैं. और हमारे 2 पीढ़ा चलेगी दो इसके पीढ़ी. अंदर. अच्छा, हमको अच्छा. पूरी भाषा भी आती, बंजारा बंजारा की भाषा भी हाँ. आती है आपको? अच्छा. आप यहाँ पे जितने भी दुकानें हैं, नांदेड़ नांदेड़ के पूरे नांदेड़ के स्टॉल है यहाँ पे आपके? नांदेड़ देगलूर नाका. देगलूर नाका के पूरे स्टॉल. येथे बैलांची धुळीचं दुकान आहे. इथे पण आपण एक दुकानदारा बोलू आणि थोडी माहिती मिळवू. मित्र तुला तुम्ही कुठून आलेले आहेत पहिले सांगा आणि किती रुपये याची प्राइस आहे आणि सांगा थोडं बहुत तुमच्याबद्दल. माझं नाव आहे अक्षय महिंदरकर. ओके. पंढरपूरनं आलोय. पंढरपूर. ते बैलाच्या चुले आहेत. अच्छा. हे आम्ही आमच्या आजोबाच्या पासून हे तयार बनवलं करतो. होतं? अच्छा अच्छा हा, बनवतो हा. अच्छा आम्ही अच्छा. स्वतः घरी बनवतो. स्वतः घरी बनवतो. आणि कशानं बनतात हे कशा? हे सगळं वेगवेगळं पॅटर्न असतं, म्हणजे तुकड्यापासून हळूहळू बनलं जातं सगळं. अच्छा. थोडं 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 हे सगळं आपण घरी बनवतो, तयार अच्छा करतो. अच्छा अच्छा. हा. हे सगळं वर्क सगळं तुम्ही घरी बनवता आणि हे जॉईन करता ना हा सगळं जॉईन करतो आपण. अच्छा. याची प्राइस किती वेळ ठेवले हे म्हणते? आपल्यापासून बघा 1300 पासून स्टार्ट होते. 1300 पासून ते ते फायनल 5,500 रुपयापर्यंत आहेत आपल्याकडे. 5,500 रुपये. चालते. थँक्यू दादा. तुम्ही पाहू शकता विविध प्रकारच्या दुकानांनी जत्रा गच्च भरलेली आहे. इथे काही दुकान आहे जिथे शेतकऱ्यांच्या बैलांचे साहित्य मिळते. इकडे काही लहान लेकरांची लाकडांची खेळणे विकण्यासाठी आणली आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर ही आकाशपाळणी रात्रीच्या वेळेस दिसतात.
जत्रामधला एक दिवस फक्त पाहण्याचा नाही तर अनुभवायचा आहे. हा दिवस आनंद, उत्साह आणि आठवणींनी भरलेला असतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की ते एकापेक्षा एक सुंदर झुले इथे आहेत आणि ते खूप उंच आहेत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझं चॅनल अनिकेत भाकरे व्लॉग्सला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही कुठल्या गावातून माळेगाव यात्रेसाठी येणार आहात कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.